आझाद मैदानावर मराठा ओबीसी भिडणार? कोण पेटवतंय मराठा ओबीसी वाद? राज्यात पुन्हा आरक्षणाचं राजकारण तापणार? मुंबईतल्या आझाद मैदानावर मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांना भिडण्याची चिन्ह आहेत. कुणबी नोंदीवरून मराठा आंदोलक मनोज जरांगेंनी मुंबईत आंदोलनाचा इशारा दिल्यानंतर आता ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंनीही आंदोलनाची हाक दिली. मराठा आरक्षणावरून जरांगेने आझाद मैदानातील आंदोलनाच्या परवानगीसाठी पोलिसांना पत्रही लिहिलंय. त्यामुळे जरांगेंचं 29 ऑगस्टचं आंदोलन नियोजित अंतरवाली सराटीत न होता मुंबईत होण्याची चिन्ह आहे. मराठ्यांनी आक्रमक पवित्रा घेतला असताना ओबीसी समाजानंही एक पाऊल पुढे टाकले. लक्ष्मण हाके यांनी जरांगेंवर टीका करत 1 सप्टेंबरला चलो मुंबईचा नारा दिलाय. यासाठी ओबीसी आंदोलकांनी जरांगेंच्या आधीच आझाद मैदानासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली. नोकरदार वर्ग मराठा असेल किंवा व्यावसायिक असेल, उद्योगिक असेल, कुणी खाजगी नोकऱ्यात असतील, शेती व्यवसायात जेवढा मराठा समाज आहे सगळ्या मराठा समाजानं या 29 ऑगस्टच्या लढ्यात सहभागी व्हा आणि तसे परिणाम पण दिसायला लागले होता. आणि आंदोलन मात्र या राज्यात शांततेतच झालं पाहिजे आणि असं आंदोलन पुन्हा देशात कधी झालं नसेल इतक्या ताकदीनं मराठा समाजानं या आंदोलनात बाहेर पडावं. संविधानिक मार्गाने आंदोलनासाठी आम्ही परवानगी 12 ऑगस्टला मागितलेली आहे. म्हणजे जवळजवळ आम्ही 8 ते 10 दिवसापूर्वी ही परवानगी मागितलेली आहे. त्याच्यामुळं आमचा पहिला अर्ज आहे, प्राधान्यक्रमाने आमच्या अर्जावर निर्णय घेण्यात यावा आणि आम्हाला परवानगी देण्यात यावी ही विनंती. जर आमचा फेटा आला तर मग दुसऱ्या कुणाला देऊ नका, अशी आमची याबाबत भूमिका असेल. राज्यात आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा राजकारण तापलंय. एकीकडे अनुसूचित जातीत उपवर्गीकरण करण्याची मागणी केली जाते, तर दुसरीकडे आझाद मैदानावरून मराठा आणि ओबीसी समाज आमने सामने आले. विशेष म्हणजे मराठा आणि ओबीसी संघटनांनी आधीच आझाद मैदानासाठी अर्ज केल्यामुळे कायदेशीर पेच निर्माण झाल्याचं बोललं जाते. दोन्ही समाजांनी आझाद मैदानाची मागणी केल्यानं पोलीस प्रशासन कुणाला परवानगी देणार आणि आझाद मैदानावर मराठा ओबीसी एकमेकांना भिडणार का, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. मुंबईतून साक्षी यादवसह अक्षय शिंदे, साम टीव्ही, जालना.